तर त्यांनी बायकांना 1500 रुपये देऊन एक वेगळं आमिष दाखवलं. त्यांना वाटतं की बाबा आपल्याला मतदान होईल, पण जनता शुद्ध नाही. काम करण्याची पद्धत दादांच्याकडे कोणत्याही प्रकारचं काम घेऊन गेलं तर व्यवस्थित ऐकून घेऊन त्याच्यावर सोल्युशन काढून काम होईपर्यंत त्याचा पाठपुरावा करतात. ती साहेबांच्या नेतृत्वाखाली असल्यामुळं इथं कुणाचं काही चालणार पण नाही. बाजी नक्की ऋतुराज पाटील मारणार, कारण 4.5 वर्ष असणारा प्रचंड जनसंपर्क, केलेली भागामध्ये कोट्यवधीची विकास कामे आणि मुख्य म्हणजे वैयक्तिक जनसंपर्क ही त्यांची सगळ्यात मोठी जमेची बाजू आहे. जसं बंटी साहेबांनी दक्षिण मतदारसंघाला फॅमिली सारखं मानलं होतं, तसंच ऋतुराजांनी दक्षिण मतदारसंघाला फॅमिली सारखं मानले आणि त्यामुळे ह्या इलेक्शनमध्ये सुद्धा ऋतुराज दादांचं पारडच जड आहे. ऋतुराज दादा सांगितलेला शब्द पाळतात. ऋतुदा हा आमच्या मुलासारखा आहे. हाक मारली की तिथं उभा असतो. 2200 रुपयाचा डबा आणला, इकडं 1500 दिले आणि इकडं काढून किती घेतले. ह्यावेळीची दिवाळी म्हणजे दिवाळी वाटलीच नाही. आता सध्याच्या वातावरणात तर कोल्हापूर दक्षिणमध्ये ऋतुराज पाटीलच फास्ट आहेत, येणारच, त्यात प्रश्नच नाही. आणि राज्यात पण महाविकास आघाडीचं सरकार येणार. स्पेशियस, लक्झुरियस, सगळं मिळेल अगदी मनासारखं. बटू बिल्डर्स यांचा नवीन गृहप्रकल्प गृहलक्ष्मी रचना. मी विकी मोहिते, कोल्हापूर फुलेवाडीत मी शिवसेनेचं काम करतोय. तर माझं मत एक आहे की महायुतीला जे त्यांनी आपली महाविकास आघाडीचं चांगल्या प्रकारे चाललेलं सरकार काही खोके आणि हे देऊन त्यांनी ते फोडलं आणि नंतर त्यांनी अनैतिक सरकार एक चालू केलं. ते लोकांना आवडलेलं नाही हे त्यांना पण समजलेलं आहे, माहिती आहे. म्हणून शेवट 4 महिन्यात त्यांना लक्षात आलं की आपण काही परत निवडून येणार नाही. तर त्यांनी बायकांना 1500 रुपये देऊन एक वेगळं आमिष दाखवलं की इथून पुढे आम्ही तुम्हाला कायम देऊ, हे देऊ. त्या बायकांना आमिष दाखवून पैसे देऊन त्यांना वाटतं की बाबा आपल्याला मतदान होईल, पण जनता शुद्ध नाही. लोकांना माहिती आहे की काय आहे काय नाही. आज तुम्ही 1500 रुपये दिलाय, पण तिकडे डाळी वाढवल्या, इतर सगळ्या गोष्टी तुम्ही महाग केला, टॅक्स वाढवला, GST तुम्ही काही ठिकाणी 5%च्या ऐवजी 18% घेतला. हे सगळं आता लोकांना लक्षात आलेलं आहे. स्टॅम्प ड्युटी 100 रुपयाची आज 500 रुपये झालेली आहे. म्हणजे जे सर्वसामान्य छोट्या कामासाठी 100 रुपये स्टॅम्प लागत होता, आज तिथं तुम्ही त्यांच्याकडे 400 रुपये एक्स्ट्रा घ्यायला लागलाय गरज नसताना. या भरपूर गोष्टी लोकांच्या लक्षात आलेल्या आहेत, त्यामुळे लोक शहाणी झालेले आहेत. त्याचबरोबर जे उद्धव ठाकरेंनी काल जाहीर केल्याप्रमाणे की 5 जीवनावश्यक वस्तूंचा 5 वर्षात 1ही रुपये दर वाढवणार नाही, हे पण लोकांनी विचारात घ्यायला पाहिजे की 5 जीवनावश्यक वस्तू ज्या लोकांना रोज गरजेच्या आहेत, रोज जेवणात वापरायचे आहेत, त्यांचा दर 1ही रुपयाही आपण सरकार आपलं आलं तर वाढवणार नाही. हे जे आहे मागणी, हे सगळ्यात मोठं. त्याचबरोबर शिवभोजन थाळी हे शिवसेना उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीच्या काळात चालू केले, जेणेकरून ज्यांना काहीच खायला मिळत नव्हतं त्या लोकांना मोफत असेल किंवा 5 रुपयामध्ये जेवण मिळायला लागलं. त्यासाठी आता सध्याच्या वातावरणात तर कोल्हापूर दक्षिणमध्ये ऋतुराज पाटीलच फास्ट आहेत, येणारच, त्यात प्रश्नच नाही. आणि राज्यात पण महाविकास आघाडीचं सरकार येणार. काम करण्याची पद्धत कशी आहे दादा? ऋतुराज दादांची चांगली आहे. वेळ जे काय काम घेऊन गेलो आजपर्यंत, आज मी शिवसैनिक जरी असलो, सर्वसामान्य शिवसैनिक आहे मी, शिवसैनिक जरी असलो तरी कोणतंही काम घेऊन गेलो तरी आजपर्यंत त्यांनी आम्हाला थांबवलेलं नाही. DY पाटील सारख्या ठिकाणी पण आपलं कोण ना कोण तर बाबा पेशंट असतात, उपचारासाठी आम्ही घेऊन जातोय किंवा काय त्रास असते, तर त्याला एका फोनवर तिथं त्यांचं बिल कमी केलं जातं. काही लोक एक तर स्वतः मी अनुभव घेतलेला की 1ही रुपये घेतलेला नाही, एक गरीब एकदम पेशंट होतं. त्यामुळे ऋतुराज दादांचं खरोखर चांगलं आहे. आम्ही कुठेही दिसलो तर स्वतः आता ओळखतात, आम्हाला ओळख दाखवतात. आणि काय पाहिजे, मोठा नेता एवढं आम्हाला स्वतः ओळख दाखवत असेल. आता सध्याचं वातावरण आमचे जे कोल्हापूर दक्षिणचे जे लाडके आमचे जे उमेदवार आहेत ऋतुराज पाटील यांचंच इथं प्रभाव आहे. कारण त्यांनी जे मागील 5 वर्षात जे भरीव काम केलेलं आहे ते फुलेवाडी किंवा फुलेवाडी परिसरामध्ये, त्याचा निश्चितच फायदा यावर्षी आमच्या ऋतुराज दादांना होणार आहे. आणि त्यामुळे ह्या इलेक्शनमध्ये सुद्धा ऋतुराज दादांचं पारडच जड आहे आणि बहुमतानंच ह्या वर्षी पण ऋतुराज दादा निवडून येणार. आणि आम्ही त्यांचा म्हणजे त्या पद्धतीने आमचा प्रचारसुद्धा चालू आहे. या निवडणुकीत जे साहेबांनी जे आपल्याकडे 5 वर्ष कामं जी केली आहेत, त्या कामाच्या ह्याच्यावरती ऋतुराज पाटलांचा म्हणजे 100% विजय आहे आपला. ह्याच्यावर त्यांनी जे कामं केली आहेत आमच्या भागात सगळी, त्या कामाच्या ह्याच्यावर ऋतुराज पाटील 100% निवडून येणार. ऋतुराज दादांच्या काम करण्याची पद्धत कशी? अगदी तळागाळापर्यंत पोचून ऋतुराज दादा
हे काम करायचे प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी जाऊन काम बघून त्या कामाचा पाठपुरावा करतात दादा. आणि असं विरोधकांच्या काही जे ठीक आहेत त्यापेक्षाही साहेबांचं अगदी तळागाळातल्या लोकांच्या बरोबर पोचून त्यांचं समाधान करेपर्यंत ऋतुराज दादांचं काम करायची पद्धत आहे. आणि त्यामुळंच सर्वसामान्य जनता महिला वर्ग हे ऋतुदादांच्या पाठीमागेच राहणार याबद्दल 100% मी आणि त्यांच्या यशाची ग्वाही देतो. काय वाटते की सध्याचं चित्र बघितलं ऋतुराजदादांचं काम तर आहेच भागात प्रभागामध्ये दक्षिण भागात, पण त्यापेक्षा असणारे हॉस्पिटलच्या माध्यमातून होणारी कामे, नंतर कॉलेजच्या ॲडमिशनबद्दल फीबद्दल असणारी मदत, बरेच कामाची मदत आहे. संपर्क आहे सगळ्यांचा जवळ चांगला आहे. निश्चित वातावरण चांगलं आहे आणि दादांचा विजय हा निश्चित आहे 100%. काम करण्याची पद्धत कशी आहे दादांची एकंदरीत? काम करण्याची पद्धत दादांच्याकडे कोणत्याही प्रकारचं काम घेऊन गेलं तर व्यवस्थित ऐकून घेऊन त्याच्यावर सोल्युशन काढून काम होईपर्यंत त्याचा पाठपुरावा करतात आणि झाल्यानंतर देखील त्याची चौकशी करून काम तडीस नेतात. काय कोणता मुद्दा गाजणार आहे निवडणुकीत? निवडणुकीला तसा मुद्दा आता म्हटलं तर दादांचा संपर्क चांगला आहे, सगळं चांगलं आहे, वातावरण चांगलं आहे. मुद्दा फारसा असा मतदारसंघात काही नाही आहे त्यांच्याबद्दल. त्यांचा असणारा जनसंपर्क, असणारी होणारी मदत, त्यामुळं दादांचा मार्ग सुकर आहे विजयाचा. या निवडणुकीत सध्या काय चित्र आहे आणि काय होईल काय वाटतं? सध्या ह्या निवडणुकीत ऋतुराज पाटलांचे पारडे जड आहे. त्यांचा जनसंपर्क जरी भागात कोण मयत झाला असेल तर म्हणजे सर्वसामान्य जरी मयत झाला असेल तर त्यांना येऊन भेटणे, त्यांच्या दुःखात सामील होणे, अशा पद्धतीची ती कामं त्यांच्यामधून चांगली होतात. त्यामुळं त्यांचा विजय हा निश्चित आहे. आणि निश्चित म्हणण्यापेक्षा कमीत कमी 30,000च्या लीडनं ते विजय होतील. काम करण्याची पद्धत कशी आहे? काम करण्याची पद्धत फार चांगली आहे. कॉलेजच्या मार्फत लोकांना, सर्वसामान्य लोकांना ॲडमिशनमध्ये फी सवलत. दुसरी गोष्ट, हॉस्पिटलच्या माध्यमातून गोरगरीब लोकांना चांगल्या पद्धतीनं मदत करणे हा त्यांचा काम चांगला असल्यामुळं त्यांचा विजय हा निश्चित आहे. दक्षिणमध्ये पारड कोणाच जड आहे? आता सध्या दक्षिणमध्ये विद्यमान आमदार ऋतुराज पाटलांचंच पारडं जड आहे. कारण काम करायची पद्धतच चांगली आहे. त्यामुळं पारडं जडचा हा विषयच नाही. विजय हा निश्चित ऋतुराज पाटलांचाच आहे. विद्यमान आमदार आहेत त्यामुळं त्यांना कामाची त्या जोरावर 100% निवडून येणार. काय नेमकं कोणता मुद्दा गाजणार या निवडणुकीत? आता गाजण्यासारखा विरोधकांकडे असं काहीच नाही आहे. काम करायची पद्धत चांगली आहे. आमचे नेते सतेज पाटील यांचा संपर्क चांगला आहे. असा गाजणारा मुद्दा कुठलाच नाही आहे. त्यामुळं इलेक्शन ही सोपीच आहे. आमदारकीच्या निवडणुकीचं वातावरण चांगलंच तापले. दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये सध्या काय स्थिती आहे? काय कुणाच पारड जड आहे? पारडं तर ऋतुराज पाटलांचं जड आहे. आणि बंटी साहेबांच्या नेतृत्वाखाली असल्यामुळं इथं कुणाचं काही चालणार पण नाही. आणि इथं भरपूर कामं झाली असल्यामुळं आता विरोधकांचं आपण नावच घ्यायला नको. काय कारण नाव घेण्याची गरज नाही. आमच्या ऋतुराज दादा बासत आपल्याला काय काय विकास कामं काय काय केलं एकंदरीत? विकास कामं सुरुवातीला दादा निवडून आल्यानंतर इथला आपल्या रामनगर पूल वाहून गेलता. तिथं सुरुवातीला 2 कोटीचा तिथं निधी देऊन तो पूल पूर्ण केला. पुन्हा संरक्षण भिंत असेल, संरक्षण भिंतीला 1.5 कोटीचा निधी देऊन ते पण संरक्षण भिंत पूर्ण करून घेतली. आणि रस्ते गटरी ह्या पूर्ण झालेल्या आहेत. महत्वाचा विषय आपल्या इथं भिंत बांधल्यामुळं रामनगर पूर्ण पाण्यात असायचं, ते पूर्ण पाणी यायचं बंद झालेलं आहे इथं पावसाळ्यात. आणि काय त्यांना विरोधकांना एवढं बास आहे काम आमचं. नमस्कार काका. नमस्कार. काय वाटते की या निवडणुकीत बाजी कोण मारणार? बाजी नक्की ऋतुराज पाटील मारणार. कारण 4.5 वर्ष असणारा प्रचंड जनसंपर्क, केलेली भागामध्ये कोट्यावधीची विकास कामे आणि मुख्य म्हणजे वैयक्तिक जनसंपर्क ही त्यांची सगळ्यात मोठी जमेची बाजू आहे. काय काय विकास कामं काय काय केलं? या विकास कामामध्ये रामानंद नगर साधारणतः चौधरी यांच्या दारापासून ते जरगनगर पर्यंतचा पूल, ओढ्याचे संरक्षण भिंत, अंतर्गत रस्ते, गटर्स, स्ट्रीट लाईट्स, ही सर्व कामे अगदी प्राधान्य देऊन त्यांनी पूर्ण केले आहेत, जी अत्यावश्यक आहेत. ज्या ठिकाणी पाईपलाईन्स नव्हत्या पिण्याच्या पाण्याच्या, त्या ठिकाणची सुद्धा कामाची पूर्तता त्यांनी केलेली आहे. या निवडणुकीत एकंदरीत नेमका कोणता मुद्दा गाजेल काय सांगाल?
मुद्दा महत्वाचा गाजणार तो म्हणजे ह्या ठिकाणच्या विकास कामं आणि जनसंपर्क. कारण 4.5 वर्षामध्ये विरोधी उमेदवारांचा जनसंपर्क किती होता हे आम जनतेला सांगण्याची आवश्यकता नाही. 4.5 वर्षामध्ये ऋतुराज पाटलांचा जनसंपर्क ही त्यांची जमेची बाजू आणि जनतेचं खणखणीत नाणं म्हणजे सध्याचं ऋतुराज पाटील. या विधानसभा मतदारसंघाचा विकास झाला का? आपल्या इथं ऋतुराज दादांनी भरपूर प्रमाणात विकास केलाय. 5 वर्षात जेवढे ते म्हणजे प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन विचारपूस करतात. परत विकासाचा सगळा आराखडा घेतलाय त्यांनी. आपल्या इथं वड्याचा बंधारा पाडलाय. त्यामुळं काय झालं की खाली जे पाणी येत होतं ते पाणी याचं बंद झाले. गोरगरिबांचे हॉस्पिटलचे काम असतील ते कमी करतात, बिलं कमी करतात, आपल्या कॉलेजची फी कमी करतात. एवढं करून त्यांचा कसा असतो विषय, भागातलं कोणाचं लग्न कार्य असू दे कुठलं त्याला हजर असतात. इव्हन कुणाच्या घरात घटना घडली, वाईट दुःखद घटना घडली तिथं पण भेटून त्यांना सांत्वन करायचं. म्हणजे थोडक्यात कसं झालंय, दक्षिण मतदारसंघातली परिस्थिती प्रत्येक तशीच आहे. आमच्या भागात तर ते प्रत्येक कार्यकर्त्याला ते भावासारखे वाटतं. एवढंच मी सांगू शकतो इथं. काय वाटतं एकंदरीत ऋतुराज दादांच्या काम करण्याची पद्धत कशी आहे, काय सांगाल? ऋतुराजांची काम करण्याची पद्धत म्हणजे एकदम धूमधडाक्यासारखी आहे. जसं बंटी साहेबांनी दक्षिण मतदारसंघाला फॅमिली सारखं मानलं होतं तसंच ऋतुराजांनी दक्षिण मतदारसंघाला फॅमिली सारखं मानले. म्हणजे प्रत्येकाच्या घरामध्ये म्हणजे ऋतुराज म्हणजे प्रत्येकाला आपल्या घरातल्या एखाद्या व्यक्तीसारखे वाटतात. रामानगरात तर त्यांनी प्रचंड कामं केली आहेत. म्हणजे कुठलीही कॉलनी किंवा कुठली गल्ली असं नसेल की जिथं ऋतुराजांनी विकास काम केलेलं नाहीये. आणि दुसरी गोष्ट म्हणजे दुसऱ्या बाजूला विरोधकांचं बोलायचं झालं तर आता उमेदवार म्हणून तर सोडाच, पण जेव्हा ते 2014 ते 2019 मध्ये 5 वर्ष आमदार होते त्यावेळेला सुद्धा जनतेने त्यांना कसे काळे गोरे काही बघितलेलं नाही. म्हणजे त्यांचा अजिबातच संपर्क नाही आहे. विकास कामं तर त्यांची शून्यच आहेत. त्यामुळे ऋतुराज दादांना इतकं लोकांनी इथे सुद्धा पाठबळ दिलेलं आहे आणि ह्याच्या आधी सुद्धा पाठबळ दिलं होतं, याला सुद्धा देतील. आणि प्रत्येक वेळेला त्यांची छोटी मोठी विकास कामं असू देत, हॉस्पिटलची बिलं तरी आमच्या रामानंद नगर जळगाव भागामध्ये इतक्या लोकांची कमी करून दिलेलं आहे. डी.वाय. पाटील हॉस्पिटलचा इतक्या लोकांना फायदा दिलेला आहे की त्यांना सुद्धा माहिती असेल की किती लोकांचा फायदा झाला आहे. किंवा दुःखद घटना असेल, कोणाचं नोकरीचं काम असेल, कोणाचं कुठे शासकीय काही काम अडकलं असेल, प्रत्येक जागी ऋतुराजांनी मदत केलेली आहे. दादा काय वाटते की नेमका या विधानसभेच्या निवडणुकीत कोणता मुद्दा गाजणार आहे? नाही, मुद्दा या निवडणूक एकच गाजणार आहे. कसा आहे, विरोधकांचा इकडे संपर्कच नाही आणि आता फक्त ते निवडणुकीच्या तोंडावर आता सगळं आश्वासन देत सुटले. इथं मुद्दा कुठला आहे, पण इथं मुद्दा आमच्या गाजणार म्हणजे संपर्क. दादांचा जो संपर्क आणि काम करायची पद्धत आहे तोच मुद्दा इथे जास्त आम्हाला वाटतो. बाकीचा विषय राहिला तर महागाईचा वगैरे तो काय सगळं जग जाहीर आहे जो आता. ह्या तर मतदारसंघाचा पूर्णच विकास झालेला आहे. आणि जी राहिलेली जी कामं आहेत दादा आता निवडून येतीलच. आमचं तरी असं वाटतं आम्हाला 50,000 ते 60,000च्या लीडनं निवडून येतील. काय निवडून आल्यानंतर जी राहिलेली कामं आहेत येत्या 2 वर्षातच आम्ही पूर्ण करून घेणार आहे. ते काय वाटतं या निवडणुकीत काय नाही, युवा नेतृत्व आहे त्यामुळे आमचं दादांनाच मत असणार. या विधानसभा मतदारसंघामध्ये विकास कामं झाल्यात? विकास कामं झाल्यात काय सांगण्यापेक्षा तुम्ही जर का स्वतः फिरून बघितला तुम्हाला आपोआप दिसणार. नुसतं बोर्डावर आपण स्टिकर लावलेलं नाही तर ऍक्च्युली ते विकास कामं झालेले आहेत. या निवडणुकीत नेमका कोणता मुद्दा गाजणार आहे, काय वाटतं? काय जे काही आतापर्यंत भाजपनं जे काही जातीवाद केला तो एक मुद्दा गाजेल आणि विकास कामं. विरोधक पहिले 5 वर्ष कुठंच नव्हते, आता निवडणूक झाली की लगेच 5 वर्ष पुढे येतात. गेल्या आठवड्यात आलं, आता ते दिसायला मागच्या 5 वर्षात कुठे होते. पण दादांनी प्रत्येकानं इथे विचारा, प्रत्येकांचा कॉन्टॅक्ट दादांच्या बरोबर आहे. डायरेक्ट कॉन्टॅक्ट दादांच्या बरोबर होऊ शकतं. तसं विरोधकांच्या बरोबर आहे का सांगा? नाही. दादांचे काम करायची पद्धत म्हणला तर 24/7 म्हणजे कुठलाही कार्यकर्ता आता ह्यांनी सांगितलं आपल्या सहकार्याने. आता थोडक्यात कसं आहे, ते कधीही म्हणजे 24/7 24 तास ते अवेलेबल असतात. रात्री 11 वाजता कार्यकर्ता फोन करू दे, सकाळी 10 वाजता करू दे, 6 वाजता करू दे, प्रत्येकाचा फोन अटेंड करणे आणि प्रत्येकाचं काय असेल ते विचारपूस करणे. इनकेस जरी फोन त्यांनी उचलला नाही तर परत कॉलबॅक करून बाबा कशासाठी फोन केलास, काय काम होतं, कसलं काम होतं, की दादांची काम करायची पद्धत आहे. एकदा काम त्यांनी शब्द दिला की तो काम होणार म्हणजे होणार. हे दादांची काम करायची पद्धत. दादांचा फोन नंबर बघा तुम्ही, इथले 10 माणसं आहेत सगळ्यांच्याकडे फोन नंबर आहे त्यांचा. सगळ्यांना ते डायरेक्ट कॉन्टॅक्ट मध्ये असतात. तिथं प्रत्येक वेळेला तिथं ऑफिसवरच जावा असं काहीही नाही.
फोनवर सुद्धा काम होतात. विकास कामं सांगण्यापेक्षा त्यांनी करूनच दाखवलेली आहेत आणि सांगावी अशी काही शिल्लक ठेवलेली नाही. जी काही उर्वरित असतील ती येणाऱ्या 5 वर्षात पूर्ण करतीलच हा पूर्णपणे त्यांच्याबद्दल विश्वास आहे. नागरिकांच्यातनं तर त्यांच्याबद्दल प्रेमाची भावना आहे, आदराची भावना आहे आणि ती जनमानसात मिसळून काम करण्याची त्यांची जी प्रवृत्ती आहे ती एक लोकांना प्राधान्यदान व्यवस्थित काम करण्याची पद्धत आहे. दादा म्हणजे एक आमदार नसून एक मित्रत्वासारखं जपण्याचं नातं त्यांच्या जवळ असल्यामुळे हे लोक संपर्क त्यांच्यावर सातत्यानं सातत असतो ही त्यांची प्रमुख भावना आहे. ऋतुराज दादांची काम करण्याची पद्धत नेमकी कशी आहे? ऋतुराज दादा सांगितलेला शब्द पाळतात आणि ते आता त्यांनी आमच्या रामानगरमध्ये RCC रस्ते वगैरे करून 5 कोटीचा निधी देऊन बऱ्यापैकी भागातली कामं त्यांनी केलेली आणि आता निवडून आल्यानंतर ती राहिलेली कामं करतील. ऋतुदादांचं असं काम आहे की कुठलं काम त्यांनी सांगितलंय आणि झालं नाही असं कधीच झालेलं नाही. आमच्या भागाचा खूप त्यांनी विकास केलाय आणि त्याप्रमाणे सगळ्या लेडीज आम्ही त्यांना साथ देऊ आणि ह्यापुढे सुद्धा तेच आम्हाला आमदार म्हणून राहतील एवढीच आम्ही अंबाई चरणी पाठरा करून एवढीच अपेक्षा करतो. काकी नमस्कार. नमस्कार. या विधानसभा मतदारसंघामध्ये दादांनी काय काय विकास केले? विकास कामे म्हणजे जे आमच्या भागात जे रोड नव्हते पण ड्रेनेजचं नव्हतं तेही केलं, गटारी नव्हत्या त्याही केल्या. पण मेन म्हणजे आमची भिंत होती तिथं आमची लहान मुलं होती त्यावेळी अगदी पाण्यातून येत होती ते प्रश्न दादांनी सोडवले. बाकीची कामं जी आहेत आता ही इलेक्शन झाल्यानंतर पुढल्या 5 वर्षात दादा आमच्या नक्की काम करतील. आम्ही दादांच्या पाठीशी राहू. दादांची काम करण्याची पद्धत नेमकी कशी आहे? दादांची काम करण्याची पद्धत म्हणजे जिथं कुठं काम राहिलं असेल जिथून फोन जाईल तिथं दादा हजर असतात आणि दादा ती विचारपूस करतात आणि त्याचा पाठलाग करायला आम्हाला सांगतात. आम्ही सगळे जे कार्यकर्ते आहे ते दादांच्या बरोबर असतो. पण दादा जे काम केल्याशिवाय आम्हाला सोडून देत नाही. ते निम्म्यात काम सोडून ते काम पूर्ण झालं पाहिजे म्हणून आमची त्यांनी पाठलाग करतात. त्यांनी आम्ही करतो आमची त्यांनी करतात अशी विचारपूस दादांची आहे. काकी नमस्कार. नमस्कार. या विधानसभा मतदारसंघामध्ये विकास झालाय का? हो झालंय काय काय विकास झाला? विकास काम केलं? रस्ते झाले, गटरीची कामं झाली, पुलाचं काम झालं, हा. भरपूर कामं केलीत त्यांनी. कुठले आम्हाला अडचणी होऊ दिलेल्या नाही. जेव्हा फोन करतील त्यावेळेला येतात ते. हा, हा. नेमकी दादांची काम करण्याची पद्धत कशी आहे? काय? चांगली आहे त्यांची. हा, हा, हा. चांगले विरोधक अजून एकदा इकडे फिरकलेले नाहीत. आता त्यांचं ते दिसायला लागलेत. आता फिरतेले दिसतात, मिटिंगा घेतलेल्या दिसतात. पण दादा पहिल्यापासून आमच्या इकडे असतात. कधीही कुठली अडचण आली तर दादा येतात. ताई नमस्कार. नमस्कार. आता विधानसभेच्या निवडणुका जोरात सुरू आहेत, प्रचार रंगलाय. काय वाटते की बाजी कोण मारत? ऋतुराज दादा असं का वाटतंय? कारण त्यांनी भरपूर विकास केलाय. अच्छा. महागाई वाढवली, तेलाचा डबा गॅस सगळ्यात पैसे काढून घेतलेत त्यांनी. त्याच्यामुळं ऋतुराज त्या सरकारला आम्हाला हाकलायचंच आहे म्हणजे काढायचंच आहे बाजूला. फक्त ऋतुराज दादा येणार एवढंच. भरपूर वाढवलेलं आहे. तेलाचे डबे आज कसे झाले रेट बघा, डाळीचा रेट कसा झालाय बघा. मग 2700 रुपयाचा डबा आणला. इकडं 1500 दिले आणि इकडं काढून किती घेतले. ह्यावेळीची दिवाळी म्हणजे दिवाळी वाटलीच नाही. आज पै पाहुण्यांना दिवाळीनं बोलवायचं म्हणजे आम्हाला अवघड झाले. कारण का ह्याचे रेट भरपूर वाढलेत. आम्हाला 3000 दिले असं दाखवलं त्यांनी. पण ह्याच्यातून GST लावून त्यांनी किती काढून घेतले, किती रेट वाढवले ह्याला काही अर्थच नाही ना. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.